म्हणजे वाटाणे भात. घरातल्या घरात अगदी झटपट पद्धतीने वाटाणे भात करते. काल भाजीला गेले होते तर आमच्या भाजीवाल्या मावशीकडे वाटाणा होता. म्हटलं मावशी वाटाणा कसं ते 40 रुपये पाव बोलले. ऑफकोर्स सीझन नाही आहे त्यामुळे 40 रुपये पावच असणार आहे. पण मी घेतलं, मला रेसिपी दाखवाशी वाटली वाटाणे भाताची, सो मी तयारी केली आहे. इथे मी सगळी तयारी करून ठेवली आहे. मटार सोलून घेतलाय, मग अशीच लांब बिर्याणीचा तांदूळ भिजत ठेवलाय, जिरं थोडं आणि सगळी तयारी आहे. लसूण, थोडा आल्याचा तुकडा, अख्खी विलायची म्हणजे मोठी विलायची, थोडेसे शेंगदाणे, 2 छोटे कांदे, घरात कोथिंबीर होती थोडी ती घेतली आणि मोहरी. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा कांदा, लसूण, जिरं, आलं आणि कोथिंबीर वाटून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यात जिरं, लसूण, थोडा लसूण ठेवला, 4-5 पाकळ्या फोडणीला, कांदा घेतला आणि थोडी कोथिंबीर टाकली. मी हे सगळं एकजीव करून घेते. कुकर तापलं आणि तेल टाकले, थोडं साजूक तूप पण टाकणार आहे मी मसाले भात करताना फोडणीसाठी. थोडं तूप पण टाकलं, लसूण टाकून घेते मी. थोडंसं जिरं, तेल भरपूर गरम झालं, तडतडती मोहरी, कांदा टाकला, थोडं लांब जाई होतं मी ना, नाही हलवतं. टमॅटो टाकलाय, छान फोडणी करत घेऊन आता तमालपत्र आणि कढीपत्ता हे सगळं वाटणाचं मेथून टाकलं. शेंगदाणे टाकते मी. साजूक तूप मी जास्त नाही टाकलं, थोडंसंच टाकलंय. वरतून मी टाकणार 1 चमचा साजूक तूप. गॅस थोडा बारीक करून घेते आणि थोडंसं मीठ टाकणार आहे कांदा शिजण्यासाठी. हे बघा मी हे ताटातलं सगळं टाकून घेतलं. थोडंसं मीठ टाकलं, परतून घेते कांदा. जे घरामध्ये आहे तेच टाकून मग करते. असं काही ठरवलं नाही आहे की मसाले भात टाकायचं तर असं सगळं टाकायचं करायचं. तर पाऊस खूप आहे बाहेर, त्यामुळे मी बाहेर आणायला गेले नाही आत्ता कोथिंबीर. काल गेले होते पण मला लक्षात नाही कोथिंबीर संपली. आता थोडी हळद, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर सगळं टाकणार. अर्धा चमचा आहे जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, हळद टाकली थोडी, 1 चमचा गरम मसाला टाकला, थोडासा टाकतो अजून, थोडासा कांदा लसूण मसाला थोडा, आणि 2 चमचे सुहानाचा बिर्याणी मसाला टाकणार आहे. आई टाकते, आईचं नेहमीसारखा अंदाजे काम आहे. पडलं का 2 चमचे? थोडंसं तांबडा तिखट,
तर मटार टाकणार आहे. परतून झालंय, कांदा पण शिजलाय चांगला. हे बघा सगळं एकत्र झाले, मसाले पण सगळे एकत्र झालेत आणि तेल सुटलंय. आता मी मटार टाकणार आहे आणि तांदूळ टाकून छान परतून घेणार आहे 5 मिनिटं. पाऊस चालू आहे आज, सकाळपासून पाऊस चालू आहे. सिद्धार्थ क्लासला गेले. जास्त जाऊ नये का तांदूळ, कमी करणार 1 वाटी तांदूळ टाकते. मिक्स करून घेते. गरम पाणी टाकणार आहे आणि मी ऑलरेडी तांदूळ भिजलाय, भिजत ठेवलं होतं म्हणजे मी बराच वेळ, आणि परतून पण घेतेय. सो मी एकच शिट्टी देणार आहे. मीठ टाकायचं, मगाशी थोडं टाकलं होतं, आता थोडंसं मीठ टाकते. थोडं म्हणजे 2 चमचे टाकते. मिक्स करून घेते. थोडा वेळ झाकण ठेवते गॅस बारीक करून. वास मस्त येतोय. आईची आवराआवरी सुरू झाली. पाणी गरम करत ठेवले आणि ते थोड्या वेळ झाकण मारून ठेवले. पाणी टाकायचे, बघा इथे गरम करत ठेवलं पाणी. आणि हे पण मसाल्यातलं पाणी टाकणार आहे, बारीक करून घेतलेलं ना वाटण त्याचं. सिद्धार्थ क्लासला गेले, ते आल्यानंतर मग आम्ही जेवायला बसू सगळे एकत्र. छान कलर आलाय. आता पाणी टाकते आणि 1 शिट्टीमध्ये भात तयार. हे बघा पाणी टाकून घेतलं मी. थोडं अजून लागेल पाणी. हे मसाल्याचं टाकते पाणी. थोडंसं तूप टाकणार आहे वरती आणि झाकण लावून टाकणार आहे. मुलं तूप असं खात नाहीत ना, त्यामुळे मग मी असं तूप टाकत असते. थोडी उकळी आली, झाकण लावून घेते. गॅसचा फ्लेम वाढवलाय आणि झाकण लावलंय. तर कुकर 1 शिट्टी झाल्यानंतर, कुकर गार झाल्यानंतर मी तुम्हाला मसाले भात कसा झालाय तो दाखवते. गार झालाय का नाही बघूयात आपण. आई उघड द कुकर.
हे बघा मस्त मोकळा झालाय. वाफ येते अजून. अशा प्रकारे माझा रेडी आहे मसाले भात, वाटाणे भात. थोडंसं ओलं खोबरं टाक. या सगळ्यांनी खायला. बाय बाय. दोघं क्लासवरनं. सिद्धार्थ आता जेवायला घेतो आम्ही. तुला खाऊन सांगा कसं झालंय भात. बसला सिद्धार्थ जेवायला. खाऊन आवडला का? सिया बस चल जेवायला. बाय बाय.